रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज वेगवेगळी आणि मोठ्या दिमागात बातमी छापली आहे. 8 दिवसावर 15 वर्ष आलेले असताना सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पुढील वेतनाचे वाटप करण्यात आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अगदी 1 दिवसावरती 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आलेला आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांना हे लोक हे जनप्रतिनिधी सरकारच्या नीतीची वाट बघत आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं सांगायचं आहे, मागच्या काही दिवसापूर्वीच आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यापासून ते निवडून येईपर्यंत आणि निवडून आल्यापर्यंत या जिल्हा परिषदचं अर्थात या मिनी संस्थेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी याच जनप्रतिनिधी करोडो रुपयाच्या नद्या वाहिल्या. अब्जावधी रुपयाचा चुराडा या निवडणुकीच्या माध्यमातून केला आणि 101 रुपयाच्या निधीसाठी हे जिल्हा परिषदचे सदस्य किंवा हे नेते मंडळी विद्यार्थ्यांना पेमेंट केल्यासाठी विलंब लावत आहे. ही गोष्ट मनाला पटणारी नाही. त्यामुळं मला व्हिडिओच्या माध्यमातून या सत्ताधाऱ्यांना सांगावायचं आहे, जरा आपल्या खिशाला सुद्धा थोडीशी गळ द्या. निधी जेव्हा येईल तेव्हा वापस करून घ्या. कारण आपण या जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये राहून काय दुसऱ्या तांदळासारखं काम करत नाही, ते सर्व जनतेला माहीत आहे. तर